लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. आणि कुठेही असेल तरी सतत आपल्यामध्ये वास करतो ईश्वर. जर आपण खोटं नाही बोलू शकत आणि बोलणारही नाही कधी. मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासंदर्भात काल फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं. काय वाटतं की त्यांनी घ्यावं का गडचिरोली? त्यांनी काय करावं हे मी सांगणं योग्य नाही. निर्बंध म्हणजे ते काही योजना नाही, ते निर्बंधच आहे. लोकांनी संस्कारातून माणसं तयार झाली पाहिजे, हे फार आवश्यकता आहे. आणि शासन कडक त्यांना झालं तर नक्कीच दुसरा माणूस विचार करेल अशा घटना. देशमुख प्रकरणामध्ये आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या नावानं विरोधक आहेत ते आरोप करत आहेत की त्यांचं नाव यामध्ये घेतलं जाते, त्यांचा सहभागाचा आरोप विरोधक करत आहेत. हे पहा, विरोधक किंवा कोणीही करत आहे, विरोधकच सूचना. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 या नावाची मुलगी सापडलेली आहे. तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 राहणार आळंदी पुणे. तिच्या